मूर्तिजापूर तालुक्यात जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाची पहिल्या शाखेचे उद्घाटन। पक्ष संघटित करण्याकरिता प्रत्येक कार्यकर्ते याने एकोप्याने व जोमाने कार्य करणे गरजेचे असते। प्रत्येक गावात व सर्कलमध्ये जास्तीत जास्त शिवदूतांची नेमणूक करून तेथील नागरिकांच्या समस्याचे निवारण करा व घरोघरी आपल्या भगवा फडकवून आगामी निवडणुकांमध्ये आपल्या कार्यकर्ते निवडून शिवसेना शिंदे गटाचा भगवा शिखरावर रोवावा, असे शिवसेना शिंदे गटाचे अकोला जिल्हा प्रमुख अश्विन नवले मूर्तिजापूर येथील हातगाव शाखेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते। मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव या सर्कलमधील शिवसेना शिंदे गटाची शाखेचे उद्घाटन मोठ्या थाटात संपन्न झाले। विशेष म्हणजे जिल्ह्यातील ही सर्वात प्रथम शाखा असल्याचे समजले जाते। यावेळी तालुका प्रमुख दीपक पाटील दांदळे व महिला आघाडी तालुका प्रमुख ज्योतिताई सुतारे यांच्या मार्गदर्शनात प्रहार संघटनेचे माजी तालुका अध्यक्ष अमोल वानखडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये पक्ष प्रवेश करण्यात आल्याने प्रहार संघटनेला आगामी निवडणुकीत मोठा धक्का सहन करावा लागणार आहे। शिवसेना शिंदे गटाचे मूर्तिजापूर परिक्षेत्रात ताकद बळकट झाल्याचे बोलले जात आहे। तर आगामी निवडणुकाच्या अनुषंगाने पक्ष मजबूतीकरिता शिवसेना शिंदे गटाने कसली असून जिल्ह्यातील पहिल्या शाखेचे उद्घाटन मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे जिल्हा प्रमुख अश्विन नवले, नानकसेठ नेबनानी, महिला आघाडी जिल्हा प्रमुख उषाताई विरक, शशिकांत चोपडे, शहर प्रमुख गायकवाड, जगतसिंग विरक यांच्या प्रमुख उपस्थितीत शाखा फलकाचे अनावरण करण्यात आले। तर कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले। त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचे तालुका प्रमुख दीपक दांदळे यांच्या वतीने स्वागत करण्यात आले। तर यावेळी मूर्तिजापूर तालुक्यातील बहुतांश शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रतीक कुरेकर यांनी कळविले आहे। आज मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव या गावी शिवसेनेच्या शाखेचं उद्घाटन झालं। या मूर्तिजापूर मतदारसंघातले अनेक जुन्या शाखा प्रमुख आमच्या सोबत आलेत, परंतु हातगावमध्ये ही आज पहिलीच नवीन शाखा आहे आणि हा शाखेचा सपाटा अकोला जिल्ह्यात आम्ही लावलेला आहे। लवकरच गाव तेथे शाखा आणि घर तेथे शिवसैनिक हा संकल्प जो आहे तो आमचा पूर्ण होईल। या शाखेसोबत आम्ही एक समस्या निवारण पेटी सुद्धा लावली आहे, ज्यामध्ये लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या पेटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचतील व त्या सोडवण्यासाठी आम्ही बाळासाहेबांच्या विचारधारेवर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जरी असलं तरी आम्ही पूर्णपणे 100% समाजकारणाच्या मागे लागून निवडणुकीच्या वेळेसच राजकारणाचा विचार करू। एवढं बोलतो। जय महाराष्ट्र। जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट। जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख 9970321817।